पांढरी अय्यो थांबा म्हणते मी. अय्यो आता जाऊ की हो वाड्यावर. त्या देवप्पाने काय सांगितलं ते घुसले का तुमच्या डोक्यात? अय्यो कशाच म्हणताय हो? त्या बाळूचा म्हणते मी. लक्षात की हो लक्षात लक्षात. तुमच्या तोंडाकडे बघून तर वाटत नाही हो. हलवायचीच आहे की काय तुम्हाला काय? सत्ता? अय्यो मी काय म्हणते ते नीट ऐका. अय्यो पहिले त्या बाळूला कायमचा गावाच्या बाहेर नाहीसा केला पाहिजे. अय्यो तू काय रे आमच्या नवरा बायकोची भांडण ऐकत उभा जा गिरे लांबा. थांब. अय्यो तुम्ही माझा ऐकणार आहात की नाही? अय्यो ऐकलं की आता जाऊ की वाड्यावर. तुमचं काही लक्षण ठीक दिसत नाही. थांबा, तुम्ही असं ऐकणार नाही. अय्यो ऐकलं की हो बोला की हो. जोपर्यंत तुम्ही बाळूला या गावाच्या बाहेर पाठवत नाही तोपर्यंत वाड्याच्या बाहेर जेवायला वाढीन. अय्यो याला कशाला वाड्याच्या आत जेवायला? तुम्हाला म्हणते मी. अय्यो मला अय्यो ए धर की रे छत्री छत्री छत्री. मायप्पा कानावर आलंय माझ्या. पर ऐक पोराच्या बाजूनं उभा राहा. मंगळू बाहेर लईच पाऊस पडतोय का? अहो तेव्हा पाच थांबतच नाही. आणि समधी माणसं लई कामात असत्याल नव. अहो पर असं काय विचारताय सध्या बाप्पा? माणसं पाया पडाय यायची ती कमी झाली का काय? अहो असं कसं होईल त्या बाप्पा? लोक येत्यात पाया पडत्यात आणि काय बाय आणून बी ठेवत्यात. असं व्हाया न ग का लोक विसरली देवप्पाला? अहो असं कसं होईल देवाप्पा? अहो तुमच्याशिवाय इथं दुसरं कोणी आहे का? असं वाटतंय ना बा? मग काय करणार आहेस का नुसतं बसणार आहेस? अहो काही चुकलं असेल तर माफ करा देवाप्पा. कुंडम कुंडा भुंडम भुंडा आपण विचार नाही केला तर काय फरक नाही पडायचा कोणासनी. तुम्ही सांगत तसंच होईल देवाप्पा. यो मायप्पा एकलाच आहे ना होय? त्याच्या घरची समधी माणसं गेली बाहेर फिरायला. एकला हाय तवरच घ्या त्याला आपल्या बाजूने वळून. आ, 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 आ. अरे पुढे काय करायचं ठरवलं रे मय्यप्पा? आता तुम्हीच न्याव करा पंच. ते काही नाही. ज्याच्याकडून चूक झाली त्याला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे बघा. अय्यो तेव्हा काय ते स्पष्टच बोला. अय्यो मय्यप्पा अरे जत्रा कशासाठी असते रे? अरे वर्षात एकदाच येते की रे ती. कशासाठी असते जत्रा?
काय रे त्या कशासाठी होते? अरे गावकऱ्यांनी एकत्र येऊन साजरी करण्यासाठी असते की रे जत्रा. पर तसं काय बी झालं नाही. गावातली लोक म्हणायला लागली, अरे हे का जत्रा आहे का काय रे? अप्पा अय्यो गुंडप्पा, सरळ सांगा की ते सगळं बाळूमुळे झालंय ते. अय्यो मयप्पा, लक्षात येतंय का रे तुला? माझ्या पोरामुळं तुम्हा समध्यासनी तारास झाला. परमेश्वर बुद्धी तू का पुन्हा असं होणार नाही. अय्यो अरे तू लाख शब्द देशील की रे, पण म्हणून आम्ही काय वाट बघत बसायचं का रे काही होण्याची? हे काही पहिल्यांदा होत असं नाही. अय्यो अप्पा अय्यो गुंडप्पा, मला तो बाळू नकोच आहे या गावात. अरे मयप्पा काहीतरी बोल. म्या माझ्या बाळूला साळत धाडलं, पर तो टिकला नाही. गावात ठेवलं, लोकांची नुसकानी झाली. घरात ठेवलं, डोक्याला ताप झाला. आणि जत्र तर त्यानं समध्यांचाच हिरमोड केला. म्या नाही कुठल्या तोंडानं म्हणू. आता तुम्हीच सांगायची काय करायचं. अय्य म्हणजे तुला मान्य आहे की रे सगळं तुझ्या बाळूमुळे झालं म्हणून? आहे मी आतून सगळं ऐकलं आहे. एका लहान लेकराच्या विरोधात सगळा गाव उभा आहे हे बघून वाईट वाटलं मला. अय्यो मल्लप्पा, तू काय बोलणार ते ठाऊक की रे मला. तू बोलणार की हा काय न्याय निवाडा म्हणायचं का याला, असंच म्हणणार की नाही रे तू? पण मी म्हणते गावच्या कारभारात तुम्ही लक्ष घालणं बंद का करत नाही? गावचे खरं बोलायला घाबरतात म्हणून मला बोलणे भाग आहे. अय्यो गाडी का थांबली म्हणायची? चोर दरोडेखोर तर आलं नसतं ना ग? अगे उगा काहीतरी बोल ना ग. अगं वाडीला चाललो हाय. हाल सिद्धनाथ हाय की काळजी घ्यायला. आता इथेच थांबायचं आहे का काय? हो पाहुणं, असं वाटत का थांबलायस? तुम्हासने थांबवायला म्हणजे बाबांनो इथून मोर जाऊ नका. हो कोण आहे ते तरी विचारा. कोण हाय आणि का थांबलो हाय आपण? हे म्हणत्यात इथंच थांबा. होय ना म्हातार बाबा? होय. अंडा कशा काय थांबायचं? या नाही थांबायची हात. पण आम्ही तर मोर जाणार. हा थांबायची म्हातार बाबा, आम्ही का थांबायचं आहे इथं? चिंचचं बन आहे मोर आणि तिथून जाणं धोक्याचं आहे. अरे देवा, हा तर काय करायचं बाळू? चिंचच्या बनात कोण काय कराले? पण हे म्हातारा बाबा म्हणतात ना, मोर जाणं धोक्याचं आहे. तर राहिलं इथंच थांबू. काय घाबरताय? अगं पर करायचं काय आता? माझं ऐका बाबांनो, थांबा इथंच.
चूल मांडा, जेवा आणि बिनघोर झोपा. तांबड फुटलं की मग निघा. म्हातार बाबा, तुम्ही कोण, कुठलं, आमसनी का सांगताय सा? अप्पाची वाडी हाय जवळ, आणि जो कोणी ह्या वाटनं येतो त्याला सांगतो मी. बर बर, आम्ही समधी इथंच थांबतो, चूल मांडतो आणि तुम्ही बी आमच्या संगत जेवा. गंगे, भीमा, चला बैलगाडीतून समजा उतरवा खाली. म्हणजे आपण उघड्यावर जेवायचं आणि झोपायचं? वय काय हे म्हणलं आणि तुला किस ऐकलं? हरप हाल सिद्धनाथानेच पाठवला असणारी असणे. बोला बोला बोला, आंबाच्या वाडीच्या हाल सिद्धनाथाच्या नावानं. सांग भलं. सुंदरा, तू घरात नाहीस तर घराला घर पण नाही बघ. चला चला, आवरा समध्याने. हाल सिद्धनाथांची समाधी जवळच आहे म्हणलं नव्हतं का मात्र बाबा? माझं आवरून झालं हाय. वय कवा झोप लागली रातच्याला कळलंच नाही, आणि असल्या रानात बिनगोर राहिलोय की आपण. अगं, हाल सिद्धनाथांची कृपा आहे म्हणल्यावर काय होतंय आपल्याला? हाय, रातच्याला जे म्हातारं दिसलं कुठं बी नाही. गेलं तर गेलं, त्यात काय एवढं? असं नव्ह, त्यांच्यामुळेच तर इथं थांबायची बुद्धी झाली की नाही. ते नसतं तर काय केलं असतं आपण? अगं पर रातच्याला जेवलं संग, चांगलं बोललं आपल्याशी. वय पहाटेच्याला उठून गेला असेल. त्या म्हाताऱ्याचं काय सांगताय एवढं? मी संघ हाय म्हणल्यावर तुम्हाला काय बी भ्यायचं कारण नाही. दर येळाला तुम्ही असंच म्हणताय. भला माणूस वाटला, पण त्यासनी नावगाव काय बी पुसलं नाही. पुन्हा कधी भेटणार ते बी विचारलं नाही. देवानच धाडला म्हणायचा. आता इथंच बोलत बसणार आहेस का? अगं बाई सुंदर, चल ही जाऊ ती चुरण. चला बेगी. वय वय, चला. चला गंगे, हे घे. चला चला चला. हाय, कशाला एवढा विचार करतीस? भेटल म्हातार बाबा पुण्यांदा.
हेच देऊळ आहे ना व? तो म्हातारा बघितला का? कालच्या उद्या सांगतात निघून गेला होता. पर तुमचं काही घेऊन गेलं नव्हतं ना व? गंगे अगं त्याच्यामुळेच ते इथवर आलो आहोत. मला वाटलं पुन्हा भेटताय की नाही. भेट होत राहणारच. मी कुठं जातोय? अय्य आपण आलो कुठं? हलसिद्धनाथांच्या पाया पडाय. या म्हातार बाबांशीच काय बोलत बसलीस? अगं तसं नवं. रातच्यालाही भेटलं नसतं ते इथवर आलो असतो हे आपण. काहीतरी सासूबाई तुमची. अहो म्या असताना कुणाची गरज आहे का? तसं नवं. आय या बाळूबाई इथवर आलीस, पर आमसने घेऊन कधी आली नाहीस इथं. अगं तू लहान होतीस तेव्हा तुला बी घेऊन आले होतेच की. आपल्या लेकरात कोणी असं दुजाभाव करतं का? मी आधी नाही आलो इथं कधी. पण हाय काय हे? गप गुमान जाऊन पाया पडायचं नाही ते काय विचारतायसा? तसं नव. सासूबाईंचा देव हाय, त्यासनी ठाव असेलच की. हवं मी अडाणी बाई. पण आमच्या घरात आधीपासूनच पूजा आहे हलसिद्धनाथांची. आणि हाक मारली की ह्यो देव धावून येतो. एवढंच ठाव आहे मला. तुम्ही इथं आलायसा आता समद कळण तुम्हाच नाही. म्हातार बाबा तुम्हासनी काही ठावा असेल तर आम्हासनी सांगायची. तू या म्हातार बाबाचं बस ऐकत, मला नाही ऐकायचं. आलं ह्याच्या अंगात. बाळू असं वागतात व्हाय? देवळात जायचं तेव्हा सांग, येतो म्या. अरे बाळू ऐक की. बाळू असं का वागतात बाळू मामा? आता काय बोलू मी सत्यवा.